जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर पंप या योजनेच्या अंतर्गत सोलर दिले जात आहे आणि याच योजनेची गती काही दिवसापासून मंदावली होती। या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी हा वितरित केला जात नव्हता आणि अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या निधीच्या वितरणाच्या संदर्भातील एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे 30 जानेवारी 2026 रोजी या योजनेकरता 1105 कोटी 58 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यात मागेल त्याला सौर या योजनेच्या अंतर्गत लाखो सोलर पंप उभारण्यासाठीचं उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे। 5 लाख सोलर पंप उभा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, ज्याच्यामध्ये मेडाच्या माध्यमातून आणि महावितरणच्या माध्यमातून हे सोलर पंप लावलेले आहेत। कुसुमच्या अंतर्गत आलेले सोलर पंप मेडामधून तर मागेल त्याला सौर पंप योजनेच्या अंतर्गत महावितरणकडून हे सोलर पंप लावले जात आहेत। याच्यापैकी 1,52,862 सोलर पंप हे उभारण्यासाठी 1283 कोटी 80 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेसाठी 4,817 कोटी इतका 2024 ते 28 या कालावधीसाठी निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अर्थात EIIB कडून घेतलेलं कर्ज आणि त्याबरोबर राज्य शासनाचा हिस्सा अशा प्रमाणामध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत तरतुदीत करण्यात आलेला 1105 कोटी 58 लाख रुपयाचा निधी हा 30 जानेवारी 2026 रोजी महावितरणला वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांचे सोलर पंप बसवण्यासाठी हा निधी उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, लाभार्थ्याच्या माध्यमातून सोलर पंपाचं सिलेक्शन करण्यात आलेले आहे, आपला हिस्सा भरण्यात आलेला आहे, परंतु कंपन्याला निधी वितरित न होण्यामुळे कंपन्याच्या माध्यमातून अद्याप हे मटेरियल देणं किंवा सोलर पंपाचे इन्स्टॉलेशन करणं अशा प्रक्रिया प्रलंबित ठेवलेल्या आहेत। अशा व्हेंडर सिलेक्शन केलेल्या पैसे भरून सोलर पंपाच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्क ऑर्डर निघालेल्या शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, साहजिकच या योजनेला गती मिळाल्यामुळे नवीन जे लाभार्थी असतील, ज्यांना अद्यापपर्यंत सोलर व्हेंडर सिलेक्शन झालेलं नाही किंवा ज्यांची अद्याप याच्यामध्ये निवड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेला गती मिळाल्यामुळे दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।